सोलापूर महापालिका आणि आंतरराष्ट्रीय चित्रकार डॉक्टर सचिन खरात यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। ही स्पर्धा मंगळवारी सकाळी 8 ते 11 या वेळेत किल्लाबाग येथे पार पडणार आहे। स्पर्धा 2 गटांमध्ये होणार असून इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर आंबेडकर यांचे व्यक्तिचित्र तर इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या जीवनातील प्रसंग या विषयांवर चित्र रेखाटायचे आहे। स्पर्धेसाठी कागद आयोजकांकडून उपलब्ध करून दिला जाणार असून इतर साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे। स्पर्धेचा निकाल 18 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे। दोन्ही गटातील विजेत्यांना रोख पारितोषिके, ट्रॉफी, पुस्तक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र मिळणार आहे। विशेष म्हणजे विजेत्यांना डॉक्टर सचिन खरात यांच्या चित्रकला शिबिराचा मोफत लाभ मिळणार आहे। यावेळी डॉक्टर खरात स्वतः थेट चित्रकलेचे प्रात्यक्षिक सादर करणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही एक खास पर्वणी ठरणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 तारखेला आहे। त्याच्या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिका आणि आपल्या सोलापुरातले नामवंत असे चित्रकार सचिनजी खरात यांनी आमच्याकडे आयडिया मांडली की बऱ्याच वेळा आपल्याकडे जयंत्या निघतात, मिरवणुका निघतात आणि बऱ्याच वेळा आपल्या मुलांपर्यंत चांगला संदेश देण्यासाठी आपण चित्रकला स्पर्धेचं आयोजन करूया। त्याच्यामध्ये आमचा किल्ला बाग जे परिसर आहे त्या ठिकाणी मग आम्ही चर्चा करून आमचा शिक्षण विभाग याच्यामध्ये साधारणपणे 5वी ते 10वीपर्यंतचे विद्यार्थी आहेत। सर्व माध्यमांचे, सर्व शाळांचे, शहरातले 5वी ते 10वीतले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही सकाळी दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 ते 11 या कालावधीमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करत आहोत। याच्यामध्ये आम्ही 2 गट केलेले आहेत। इयत्ता 5वी ते 7वीचा हा गट आहे। त्याच्यासाठी आम्ही विषय दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिचित्र आणि दुसरा गट आहे इयत्ता 8वी ते 10वी। त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील कोणताही प्रसंग। साधारणतः हे 2 गट आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे सकाळी लवकरात विद्यार्थ्यांनी यावं असं आम्ही आवाहन करतो। विद्यार्थ्यांनी येताना त्याच्यासोबत रंग, पेन्सिल व चित्रकलेसाठी लागणारे साहित्य स्वतःचे आणावे। ते कागद वगैरे तो आम्ही आमच्याकडे पुरवला जाईल। साधारणतः स्पर्धेचा कालावधी 2 तास आहे आणि स्पर्धेचा निकाल 18 एप्रिल सोलापूर महानगरपालिकेमध्ये कळवण्यात येईल आणि त्यांना महापालिकेकडून आम्ही त्यांना सर्टिफिकेट्स देऊ, पुस्तक देऊ आणि इतर काही सचिनजींनी काहीतरी कॅश बक्षीस दिलेली आहे। आणि त्याचबरोबर जे साधारणतः प्रत्येक गटातून 3-3 आपण पहिली बक्षीस देणार आहोत आणि 2 उत्तेजन देणार आहोत। असे एकूण 10 बक्षीस आहेत आणि हे 10 ही लोकांना साधारणतः 8 ते 10 दिवसाचं जे ट्रेनिंग असणार म्हणजे अकॅडमीमध्ये त्यांना फ्री ऑफ कॉस्ट केलं गेलेलं आहे। त्याचा आपला उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा आपण करत असतो परंतु त्याचा ॲक्च्युअल जो उद्देश आहे आपल्या कुठल्याही महामानवांच्या ह्याच्यामध्ये तो महामानवांचा उद्देश पोचावा। त्या उद्देशाने विद्यार्थी वाचतील, बाबासाहेबांबद्दल अभ्यास करतील तर आणि विद्यार्थ्यांची बी जे काही लोकांना चांगलं काम करतील त्यांना थोडंसं अजून चांगलं सिनियर कलावंतांचं गायडन्स भेटेल। आणि लाईव्ह प्रात्यक्षिक असेल त्या दिवशी 14 तारखेला त्या किल्ला भागामध्येच चित्र कसं काढायचं याचं लाईव्ह प्रात्यक्षिक सचिनजी आपल्याला देणार आहे। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सर्व महापालिकेच्या शाळा, खाजगी शाळा, इंग्लिश माध्यम, उर्दू माध्यम, कन्नड माध्यम जे सर्व माध्यमातले जे विद्यार्थी आहेत सर्वांनी आम्ही एक गुगल फॉर्म पण शेअर करत आहोत। तर आपलं नाव, तुमचा शाळेचं नाव वगैरे ते आम्हाला शेअर करून आम्हाला ताईडला संधी मिळेल साधारणतः किती विद्यार्थी येणार आहे त्या अँगलनं आम्ही ताईडी करू। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि महामानवांचा जो जयंतीचा कार्यक्रम आहे तो आपण अतिशय चांगल्या अशा वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।